नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण एक छान अशा विषयावर बोलणार आहोत। आपण आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टी खात असतो, पण आपल्याला त्या गोष्टींचे फायदे हे माहीत नसतात। आपल्याला जीवनामध्ये आपण जे काही खातो त्याविषयी नक्कीच आपल्याला त्याचा फायदा आणि तोटा माहीत असला पाहिजे। तर आज आपण छान अशा एका मसालेदार पदार्थावर बोलणार आहोत, ते म्हणजे वेलची। वेलचीचे फायदे, उपयोग, साईड इफेक्ट्स आज आपण बरेच काही जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहीत आहे का की वेलची, ज्याला मसाल्यांची राणी म्हटले जाते, ती शतकानुशतकं तिच्या अद्वितीय चव आणि अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रिय आहेत। हा छोटा पण शक्तिशाली मसाला तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार करू शकतो। पण वेलची इतकी खास का आहे आणि तुम्ही ती तुमच्या दैनंदिन जीवनात कशी वापरू शकता, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। वेलचीची ओळख। वेलची हा एक मसाला आहे जो आल्याच्या कुटुंबातील वनस्पतींच्या बियांपासून बनवला जातो। त्याला तीव्र गोड आणि मसालेदार चव असते। वेलचीचे दोन मुख्य प्रकार आहेत, हिरवी वेलची आणि काळी वेलची। हिरवी वेलची सर्वात सामान्य आहे आणि बहुतेकदा स्वयंपाक आणि बेकिंगमध्ये वापरली जाते। या ब्लॉगमध्ये आपण वेलची म्हणजे काय, त्याचे उपयोग, फायदे आणि संभाव्य दुष्परिणाम याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। वेलची म्हणजे काय, तर वेलची हा वेलचीच्या बियांपासून बनवलेला मसाला आहे। तो मूळचा भारत आणि इंडोनेशियाचा आहे। बिया त्यांच्या शेंगांमध्ये वाळवल्या जातात, ज्या हिरव्या किंवा काळ्या असू शकतात। हिरवी वेलची सर्वात जास्त वापरली जाते आणि त्याला गोड आणि मसालेदार चव असते। वेलची पावडर बिया बारीक करून बनवली जाते आणि अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते। वेलचीची पौष्टिक प्रोफाईल आपण जाणून घेणार आहोत। वेलची केवळ चवीला नाही तर पोषक तत्वांनीही परिपूर्ण असते। 1 टेबलस्पून म्हणजे 6 ग्रॅम वेलचीमध्ये तुम्हाला काय मिळते ते इथे आपण बघणार आहोत। पौष्टिक घटक आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कॅलरीज 18 ग्रॅम, तर प्रथिने 0.6 ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स 4 ग्रॅम, फायबर 1.6 ग्रॅम, तर व्हिटॅमिन सी 1.9 मिलीग्रॅम, कॅल्शियम 22.2 मिलीग्रॅम, मॅग्नेशियम 13.3 मिलीग्रॅम, पोटॅशियम 64.9 मिलीग्रॅम, तर हे सर्व घटक आपल्याला यामधून मिळत असतात। वेलचीचे आरोग्य फायदे आपण जाणून घेणार आहोत। तर पहिला फायदा आपण बघणार आहोत, वेलची पचनास मदत करते। वेलचीमध्ये फायबरचे प्रमाण असल्याने ते पचनासाठी उत्तम आहेत। पाचक एन्झाईम्सला उत्तेजित करून ते पोटफुगी आणि वायू कमी करण्यास मदत करते। वेलचीमधील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठात प्रतिबंधित करते। या व्यतिरिक्त वेलची पोटातील पेटके आणि इतर पचन समस्या दूर करण्यास मदत करू शकते। वेलचीचा नियमित वापर निरोगी पचनसंस्था राखू शकतो। 1 चमचा वेलचीमध्ये सुमारे 1.6 ग्रॅम फायबर असते। आता आपण दुसरा फायदा जाणून घेणार आहोत। वेलची हृदयाच्या आरोग्यास मदत करते। वेलची हृदयाच्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते। ती मूत्रवर्धक म्हणून काम करते, जी लघवीचा प्रवाह वाढवून आणि पाण्याचे प्रमाण कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत करते। वेलची रक्ताभिसरण देखील सुधारते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करते। हे परिणाम हृदयरोग रोखण्यास आणि तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात। प्रति चमचे 64.9 मिलीग्रॅम पोटॅशियमसह वेलची इलेक्ट्रोलाइट संतुलित करून हृदयाच्या आरोग्यास चांगले योगदान देते। आता आपण तिसरा फायदा जाणून घेणार आहोत। वेलची तोंडाच्या दुर्गंधीशी लढण्यास मदत करते। वेलची हा तोंडाच्या दुर्गंधीवर एक नैसर्गिक उपाय आहे। वेलचीच्या शेंगा चघळल्याने त्याचा तीव्र आनंददायी सुगंध तुमच्या श्वासाला ताजेतवाने करतो। वेलचीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे तोंडाचे आरोग्य आणखी सुधारते। यामुळे वेलची ताजी श्वास आणि निरोगी तोंड राखण्यासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो। त्यामुळे जेवण झाल्यानंतर बरेच लोक वेलची खातात।
वेलची श्वसनाने आरोग्य वाढवते. आता आपण चौथा उपाय बघत आहोत. श्वसनाचे आरोग्य कशा प्रकारे वाढवते? तर वेलची श्वसनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ते श्लेष्मा आणि कफ साफ करण्यास मदत करते, ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते. खोकला, सर्दी आणि इतर श्वसन समस्यांवर उपाय करण्यासाठी हे विशेषतः उपयुक्त आहे. रक्तसंचय कमी करण्यासाठी तुम्ही वेलचीच्या पाण्याची वाफ देखील श्वासाने घेऊ शकता. या मसाल्यातील दाहक विरोधी गुणधर्म फुफ्फुसाच्या आरोग्यास समर्थन देतात आणि श्वसनाचा त्रास कमी करण्यास मदत करतात. आता आपण पाचवा गुणधर्म जाणून घेणार आहोत. वेलची चयापचय वाढवते. वेलची तुमच्या चयापचय प्रक्रियेला चालना देण्यास आणि वजन व्यवस्थापन मदत करू शकते. ते शरीराची चरबी जाळण्याची आणि अन्नाचे कार्यक्षमतेने ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची क्षमता वाढवते. तुमच्या आहारातील वेलचीचा समावेश केल्याने वजन कमी होण्यास मदत होते आणि दिवसभर ऊर्जेची पातळी राखता येते. या मसाल्यामध्ये मॅग्नेशियम प्रति चमचा 13.3 मिलीग्रॅम देखील असते, जे चयापचय प्रक्रिया आणि ऊर्जा उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करते. आता आपण सहावा उपाय जाणून घेणार आहोत. वेलची त्वचेचे आरोग्य सुधारते. वेलचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे वृद्धत्व आणि मुक्त रॅडिकल्समध्ये होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, जे मुरूम आणि त्वचेचा संसर्ग प्रतिबंध करू शकतात. वेलची पावडर मध किंवा कोरफडीमध्ये मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा अधिक स्वच्छ आणि तेजस्वी होते. वेलचीमधील व्हिटॅमिन सी प्रति चमचा 1.9 मिलीग्रॅम कोलेजन उत्पादन वाढून त्वचेच्या आरोग्यास योगदान देते. आता आपण सातवा उपाय जाणून घेणार आहोत. वेलची तणाव आणि चिंता कमी करते. वेलचीच्या शांत प्रभावामुळे ताण आणि चिंता कमी करण्यास मदत होते. त्याच्या मनावर आणि शरीरावर शांत प्रभाव पडतो, ज्यामुळे तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. वेलचीचा चहा पिल्याने किंवा जेवणात वेलची घातल्याने तुमचा मूड सुधारू शकतो आणि आराम मिळतो. यामुळे वेलची तणाव व्यवस्थापित करण्यासाठी आणि भावनिक कल्याण वाढवण्यासाठी एक नैसर्गिक उपाय बनतो. आठवा उपाय आता आपण जाणून घेणार आहोत. वेलची डिटॉक्सिफिकेशनल मदत करते. वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ते मूत्रपिंड आणि यकृताला उत्तेजित करते, कचरा काढून टाकण्यास प्रोत्साहन देते आणि एकूण आरोग्य सुधारते. तुमच्या आहारात वेलचीचा समावेश केल्याने तुमच्या शरीरात नैसर्गिक डिटॉक्सिन प्रक्रियेला चालना मिळते, ज्यामुळे तुम्ही निरोगी आणि ऊर्जावान राहतात. वेलचीमधील अँटीऑक्सिडंट्स विषारी पदार्थांना निष्क्रिय करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते एक प्रभावी डिटॉक्सिफायर बनते. आता आपण नववा उपाय जाणून घेणार आहोत. वेलची स्वयंपाकात चव आणि सुगंध वाढवते. वेलची तिच्या अनोख्या चव आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे, जी गोड आणि चविष्ट पदार्थांमध्ये गोड आणि मसालेदार चव जोडते. भारतात पाककृती, मिष्टान्न, चहा आणि अगदी कॉफीमध्ये याचा वापर केला जातो. वेलचीची बहुमुखी चव कोणत्याही स्वयंपाकघरात एक मौल्यवान भर घालते. विविध पदार्थांची चव आणि सुगंध वाढवते. यामुळे वेलचीने स्वयंपाक करणे एक आनंददायी आणि चवदार अनुभव बनतो. दैनंदिन जीवनात वेलचीचा वापर आपण बघणार आहोत तर स्वयंपाकात, करी, तांदळाच्या पदार्थांमध्ये, मिष्टान्नामध्ये आणि अशा अनेक पदार्थांमध्ये वेलचीची पावडर ही वापरली जाते. चहा आणि कॉफीमध्येही सुगंधित पेयासाठी आपण वेलची ही वापरत असतो. तसेच फ्रेशनर म्हणून तुमचा श्वास ताजा करण्यासाठी वेलचीच्या शेंगांचा चावा घेतला जातो. त्वचेची काळजी. वेलची पावडर मध किंवा कोरफडमध्ये मिसळा आणि नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी तुम्ही त्वचेला लावू शकता. आता आपण वेलचीचे संभाव्य दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. वेलची सामान्यतः सुरक्षित असली तरी जास्त प्रमाणात घेतल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. ॲलर्जिक प्रतिक्रिया. काही लोकांना वेलचीची ॲलर्जी असू शकते आणि त्यांना पुरळ येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. पित्ताशयाच्या समस्या. जास्त प्रमाणात वेलची खाल्ल्याने पित्ताशयाच्या समस्या उद्भवू शकतात. औषधांशी संवाद. वेलची काही औषधांशी संवाद साधू शकते. जर तुम्ही डॉक्टरांनी लिहून दिलेले औषध घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. निष्कर्ष.
वेलची हा एक बहुमुखी आणि शक्तिशाली मसाला आहे, ज्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पचनास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करण्यापासून ते त्वचा सुधारते आणि ताण कमी करणे यापर्यंत वेलचीचे फायदे व्यापक आहेत. तुमच्या दैनंदिन दिनचर्यात वेलचीचा समावेश केल्याने तुमचे आरोग्य सुधारू शकते आणि तुमच्या जेवणात स्वादिष्ट चव येऊ शकते. वेलचीचे फायदे अनुभवण्यास तयार आहात का? आजचा तुमच्या आहारात या अद्भुत मसाल्याचा समावेश करायला सुरुवात करा आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्ही अनुभवू शकतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुमच्यासोबत असेच तुम्हाला उपयोगी असे व्हिडिओ शेअर करत असणार आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.